विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपणास गणित हा जो विषय आहे, जो विषय स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो, त्याच्यामध्ये मी अपूर्णांक हे जे चॅप्टर आहे आपणास शिकवत आहे. आणि त्या अपूर्णांकांमध्ये आज मी तुम्हाला विशेष करून अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात हा प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आपण कुठला घेत आहे तर अपूर्णांक. आणि या अपूर्णांकांमध्ये आपण काय शिकतो की अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा. अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा हा टॉपिक आपण इथं आज क्लिअर करणार आहोत. एक्झाम्पल्स जे आहे, एक्झाम्पल्स आपण घेणार आहे इथं 12/4 गुणिला 8/30 हे एक्झाम्पल्स आपण इथे घेणार आहोत. एक्झाम्पल्स आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की गुणाकार शिकायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, गुणाकार करताना फक्त आपल्याला भाग तोडता येणं अतिशय महत्वाचं आहे. आता हे एक्झाम्पल आहे 12/4 गुणिला 8/30. आता याला कसं सॉल्व्ह करायचं तर भाग तोडता आले पाहिजेत. आता इथे पहा, हा 4 लहान आहे, 4 1 4 आणि 4 दुनी किती होता 8. इथेच भाग तोडून घ्यायचे. मग आता इथे पण 12 आहेत, इथे 30 आहेत. आता या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो तर आता याच्यामध्ये आपण 2 ने भाग जातो या दोन्ही संख्यांना. तर मग इथे 2 ने भाग दिला 12ला किती येतील, इथे 6 येतील. इथे किती येतील, इथे येतील 15. 2 ने भाग दिला तर ठीक आहे. मग आता इथे 6 आले, इथे 15 आले. या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो, 3 ने भाग जातो. तर 3 ने भाग देऊ, 3 दुने 6 आणि 3 5 15 झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काय उरलं, हा 2 आहे, इथे हा 2 आहे. हा 2 गुणिला 2 म्हणजे किती होतात 4. आणि हे खाली किती उरला, हा 1 आणि हा 5 उरला. मग 1 गुणिला 5 म्हणजे किती होतात 5. तर याचं उत्तर किती येणार आहे 4/5. किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर 4/5 याचं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला भाग तोडता यायला पाहिजे. तिथल्या तिथेच गणित आपलं ते होऊन जाते. त्याच्यानंतर एक पुढचं गणित मी तुम्हाला सांगतोय. आता याच्यामध्ये आता दुसरं गणित घेतो आहे. याच्यामध्ये 2/5 गुणिला 25/20 गुणिला 8/5. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. मग आता काय करणार आहे आपण, सगळ्यात अगोदर आपण काय करू, हे जे या दोघांचा गुणाकार करून घेऊ आपण, 2 अपूर्णांकांचा. मग आता इथे आपण 2/5 गुणिला 25/20 या दोघांचा गुणाकार आपण आधी करून घेऊ. आता याच्यामध्ये 5 1 5, 5 5 25, त्यानंतर 2 2 1 2 आणि या 20 ला भाग दिला तर इथे किती येतील 10. मग आता 1 गुणिला 5 म्हणजे किती येतील 5 आणि 1 गुणिला 10 म्हणजे किती येतील इथं 10. ठीक आहे. मग आता हा जो हे जे तिसरी संख्या आहे, तिसरी संख्या याला गुणिला इथे करायची 8/5. आता काय करू शकतो, आता इथे पण भाग तोडायचे. हे 5 इथे कॅन्सल होते, इथे 5 एक कॅन्सल होते, कारण 5 1 5. तर त्याच्यामुळे 1 1चाच भाग जातो त्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे काय केले आपण, ते तिथून कॅन्सल करून टाकले. त्यानंतर मग आता इथे 2 न भाग जाऊ शकतो, कशाला 8ला पण जातो आणि 10ला पण जातो. मग इथे किती येतील, 2 ने भाग दिला तर 4 आणि या 10ला 2 ने भाग दिला तर किती येतात 5. मग इथे अंशामध्ये किती आले 4 आणि छेदामध्ये किती आले 5. तर आन्सर किती येणार आहे, उत्तर किती येणार आहे, तर उत्तर येणार आहे 4/5. अशा पद्धतीनं हे जे उत्तर आहे हे येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे उत्तर अगदी बरोबर आहे आपण काढलेलं.
तर अशा पद्धतीने तीन संख्या जरी असल्या, तीन अपूर्णांक जरी असले तरी त्याला अशा पद्धतीने आपण त्याचं काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करून घेऊ शकतो. अगोदर काय करायचं, अगोदर दोन अपूर्णांकांचा गुणाकार करून घ्यायचा, त्याला सॉल्व्ह केल्यानंतर त्याला मग त्याच्या जोडीला मग हा तिसरा अपूर्णांक तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला भाग तोडायचे आहेत. त्याच्यानंतर मग तुमचं ते उत्तर निघणार आहे. त्यानंतर अधिक प्रॅक्टिससाठी आपण पुढचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर एक्झाम्पल्स आपण घेणार आहे 2 1/3 गुणेला 9/14. आज आपण काय शिकतो आहे, आपण शिकत आहोत की अपूर्णांकांचा गुणाकार आपण कसा करायचा. तर त्याचे एक्झाम्पल आपण आज बघत आहे. त्यातलं हे नेक्स्ट एक्झाम्पल. आता विद्यार्थी मित्रांनो, आता ही आधीची जी संख्या आहे तर हे अपूर्णांक संख्या नाही आहे, याला काय म्हटलं जाते, पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या असं म्हटलं जाते. मग ही जी पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या आहे, आधी या संख्येचं रूपांतर तुम्हाला अपूर्णांकात करावं लागेल, त्याच्यानंतर बाकीचा गुणाकार तुम्हाला करता येईल. तर तो कसा करायचा, मग अपूर्णांक युक्त म्हणजे पूर्णांक युक्त जी अपूर्णांक संख्या आहे, या पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं. तर कसं करणार, तर आता इथे विद्यार्थी मित्रांनो, हा जो 3 आहे, या 3 या 2 ला गुणायचं. 3 दुनी किती होतात, 6, आणि हा वरचा जो 1 आहे तो त्याच्यामध्ये प्लस करायचा. मग 3 दुनी 6 आणि 1 7, किती होतात, 7/3. काय होणार आहे, 7/3. त्यानंतर हा या पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येचं रूपांतर आपण या अपूर्णांकात करून घेतला, हा झाला अपूर्णांक तयार 7/3. ठीक आहे. त्यानंतर हा कसा झाला, परत मी तुम्हाला एकदा सांगतो आहे, 3 या 2 ला गुणलं, 3 दुनी किती झाले, 6, आणि हा वरचा जो 1 आहे तो त्याच्यामध्ये काय केला, प्लस केला. 6 ने किती झाले, 7. तर 7 लिहायचा आणि छेदातली संख्या छेदात लिहून घ्यायची. 7/3 हा झाला अपूर्णांक. त्यानंतर गुणिला हे 9/14 आहे. आता याचा गुणाकार करत असताना काय करायचं, पहा, लक्ष द्या. याचा गुणाकार करत असताना फक्त आपल्याला भाग तोडायचे आहेत. तर 7 1 7, 7 दुनी 14, आणि हा जो 3 आहे, 3 1 3 आणि 3 3 9. आता इथे भाग तोडल्यानंतर इथे आला होता 1, इथे आला 3, 1 गुणेला 3, आणि इथे खाली किती आला, हा 1 आणि हा 2, 1 गुणेला 2 छेदातले. मग आता 3 गुणेला 1 म्हणजे किती झालं, 3, आणि 1 गुणेला 2 म्हणजे 2. याचं उत्तर किती आहे, 3/2 असं त्याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे उत्तर आहे हे अगदी बरोबर उत्तर आपलं आहे, 3/2. ठीक आहे. त्यानंतर परत मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल सांगतो आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल आता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं एक्झाम्पल्स आहे 24 गुणेला 2/8 बरोबर क्वेश्चन मार्क. आता विद्यार्थी मित्रांनो, याला सॉल्व्ह करायचा, याला कसं सॉल्व्ह करणार आहे, तर याला हा जो 24 आहे तर ठीक आहे, पण ही जी संख्या आहे ही आहे मगांच्या सारखी आधीच्या गणितात जशी होती पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या. आधी या संख्येला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. हे 24 जशा तसे राहू द्या, गुणेला आता याचं काय करायचं, 8 गुणिला 2 करायचे. किती होतात, 8 गुणिला 2 म्हणजे 16, आणि 16 मध्ये हा वरचा 1 मिळवायचा, किती होतात, 17, आणि हा छेदातला 8 जसा तसाच लिहून घ्यायचा, म्हणजे किती होतात ते 17/8. परत एकदा सांगतो, 8 दुनी किती झाले, 16, 8 आणि 2चा गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये वरचा 1 मिळवायचा. 8 दुनी 16 ने किती झाले, 17, आणि छेदातली संख्या छेदात जशी तशी लिहायची. म्हणजे ही जी पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या याचं रूपांतर केलं आपण अपूर्णांकामध्ये, हा झाला अपूर्णांक तयार. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे फक्त काय आहे, 24च आहे. तर 24 आहे याचा अर्थ काय असतो की या 24/1 आपण लिहू शकतो. हे ऍझम्पशन असते, गृहीत असते की कुठलीही प्रकारची संख्या असली अशी एकटी, इथे समजा 6 आहे, तर इथे 7 आहे, इथे समजा 9 आहे, तर या संख्यांना भागीला 1 असतोच. भागीला 1 केल्यास त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही आहे. तर ते ऍझम्पशन आहे, गृहीत आहे. तर फक्त आपल्याला समजण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी. तर आता या संख्येला ही जी 24 आहे, या 24ला आपण कसं लिहून घेणार आहे, इथं हे जे 24 होते की नाही, फक्त या 24 या संख्येला 24/1
1 म्हणजे 1 असं आपण त्याला लिहून घेतो आहे. आणि मग आता गुणाकार करणं तुम्हाला सोपी होणार आहे. काय करायचं आता 8 1 8, 8 त्रिक 24 आणि मग आता ह्या छेदात एक एकच उरला आहे, त्याचा काही जास्त इफेक्ट होत नाही त्या एक एकचा. तर वर किती आले 3 आणि इथे किती आले 17. मग 3 गुणिला काय करायचे 17. हे छेदात 1 गुणिला 1 म्हणजे 1 गुणिला 1 आहे, म्हणजे 3 गुणिला 17, 1 गुणिला 1 म्हणजे 1. 17 त्रिक किती होतात 51. 51 भागिले 1 म्हणजे किती 51. मग हे एवढे हे खाली इथे 1 गुणिला 1 हे लिहून काही त्याचा अर्थ नाही आहे. इथे मग डायरेक्ट आपण असं जरी केलं, डायरेक्ट काय लिहू शकतो आपण, हा 3 गुणिला 17, 3 गुणिला 17 बस एवढंच लिहायचं. कारण एक एक आलं तिथे त्याचा काही जास्त इफेक्ट होत नाही आहे, ते पुढे लांबूनही त्याचे काही फरक पडत नाही त्यानं. म्हणून 17 ते किती होतात डायरेक्ट 51 तुम्ही इथे लिहू शकता. तर अशा पद्धतीनं या गणिताचं उत्तर काय राहणार आहे 51. तर हे गणित अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. त्यानंतर प्रॅक्टिससाठी एक पुढचं गणित मी अधिक घेतो आहे तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे 3 गुणिला 1/2 गुणिला 4/3. हे गणित आपण घेणार आहे, याला पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आपण शिकत आहे आज अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, अतिशय सोपी आहे. तर आधी आपण हा जो 3 आहे हा 3 एकटाच आहे. तर मग आता या 3 ला आपण कसं लिहू शकतो, 3/1 असं लिहिलं तरी चालते. कारण एक भागीला 1 केला म्हणजे त्या संख्येमध्ये कुठलाच काही फरक पडत नसतो. त्यानंतर गुणिला 1/2 गुणिला 4/3 असं लिहून घ्या. मी सगळ्यात पहिलं गणित शिकवलं तेव्हा तुम्हाला सांगितलं की आधीचे 2 अपूर्णांक जे असतात ते सॉल्व्ह करून घ्यायचे, त्याच्यानंतर मग त्याच्या जोडीला त्याचं उत्तर निघाल्यानंतर तिसरा अपूर्णांक आपण घेऊ शकतो. मग आता इथे काय करायचं, तर इथं गुणाकार जो आहे तर हा सरळ सरळ होणार आहे, कारण भाग इथे तुटणार नाही आहे. पण 3 गुणिला 1 घेऊ आपण, किती होणार इथे 3 आणि 1 गुणिला 2 म्हणजे किती होतात 2. तर या दोघांचा गुणाकार किती आला 3/2. हा तिसरा अपूर्णांक त्याच्या जोडीला घेते आपण 4/3. मग आता इथे काय होणार आहे, इथे भाग तुटतात, हा 3 कॅन्सल होतो. सारख्या सारख्या संख्या असे की अंशात आणि छेदात कॅन्सल करून टाकायच्या सरळ सरळ, म्हणजे एका एकाचा भाग जातो त्याला, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आले 2, 2 1 2, 2 दुनी 4, तर इथे किती आले 2 येतात. मग आता 1 गुणिला 2 म्हणजे किती आले 2, आणि हा भागीला काय आहे इथं 1 गुणिला 1 म्हणजे किती एकच होतो, म्हणजे किती येतात 2. याचा आन्सर किती आहे 2 याचा आन्सर आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे गणिताचे जे प्रश्न आहेत अपूर्णांकांमधले आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो एक अधिक गणित मी तुम्हाला सांगतो आहे. आता पुढचा जो व्हिडिओ आपण करणार आहोत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास हे व्हिडिओ जर चांगले वाटत असले तर निश्चितच तुमचे मित्र मैत्रिणींना तुम्ही सांगा. प्रोफेसर प्रवीण बोंद्रे सरांचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर. हे चॅनल वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना बघायला सांगा आणि त्याच्यावरचे हे व्हिडिओज गणिताचे तो हे सुद्धा बघायला सांगा. यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा भेटणार आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, आणि त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करता येईल. आता जो बेस कच्चा आहे ज्या विद्यार्थ्यांचा, त्या विद्यार्थ्यांना आपला बेस पक्का करता येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथे थांबतोय, आपली रजा घेतो. थँक्यू सो मच.